तर इकडे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक बिनविरोध होणार आहे। अजित पवार ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार आहेत, तर मुरलीधर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष होणार आहेत। अजित पवार आणि मोहोळ यांच्यात अध्यक्षपद 2-2 वर्षांसाठी वाटून घेतलं जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये 5 जागा अजित पवार गटाला गेल्या आहेत। असोसिएशनच्या 7 जागा या मोहोळ गटाला गेल्या आहेत। अजित पवार पुन्हा एकदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार आहेत। मुरलीधर मोहोळ हे वरिष्ठ उपाध्यक्ष होणार आहेत। महासचिव आणि खजिनदार या दोन्ही जागा मोहोळ गटाकडे गेल्या आहेत। उपाध्यक्ष पदाच्या 4 जागांपैकी 2 जागा मोहोळ गटाला आणि 2 जागा अजित पवार गटाकडे जाणार आहेत। सहसचिव पदाच्या 4 जागांपैकी 2 जागा मोहोळ गटाला आणि 2 जागा अजित पवार गटाला जाणार आहेत। अजित पवार आणि मोहोळ यांनी अध्यक्षपद 2-2 वर्षांसाठी वाटून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। अजितदादा, आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही बिनविरोध करायची आहे, कुठलीही निवडणूक होणार नाही। संध्याकाळी 4 वाजताच मुंबईमध्ये जनरल बॉडी होईल आणि त्याच्यामध्ये अधिकृत या विषयाची घोषणा होईल। आता कोण काय पद काय ह्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल, पण तुम्हाला ते संध्याकाळी सगळं स्पष्ट होईल। पण आता एक नक्की की निवडणूक होणार नाही। आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून याच्यामध्ये मार्ग काढलेला आहे आणि म्हणून आजची निवडणूक न होता बिनविरोध पद्धतीने या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी जे नियुक्त केले जातील ते संध्याकाळी 4च्या सर्वसाधारण सभेमध्ये नक्की होईल।